आजचा केक आहे तो गेल्या 2 वर्षापूर्वी मी करायचा ट्राय केला होता माझ्या मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशी. पण असं झालं की त्यावेळी मी नवीन केक शिकले होते, त्यामुळे मला हे माहीतच नव्हतं की जो बेस आहे केकचा तो सेट होण्यासाठी मी 2 तास तरी फ्रीजला ठेवायला हवे होता. मी डायरेक्टली त्याच्यावर गाडी ठेवायला गेले आणि त्या कारणामुळे ती गाडी जी आहे ती त्या केकवर बसलीच नाही. त्यावेळी जेव्हा मी ती कार त्या बेसवर ठेवायला गेले ना, तेव्हा तो बेस आहे तो पूर्णपणे खाली बसला. त्याचा माझ्याकडे फोटो पण आहे, इथे मी तो लावते. तर मी काय केलं, ती कार वेगळीच ठेवली आणि तो बेस वेगळा ठेवला. त्याच्या छोट्या गाड्या होत्या त्या मी त्या बेसवर लावल्या आणि मग अशा पद्धतीने आम्ही बर्थडे त्यावेळी सेलिब्रेट केला. नशीब की आमच्या घरचाच बर्थडे होता, ऑर्डरचा केक नव्हता, त्यामुळे मला सगळ्यांनी त्यावेळी समजून घेतलं. तर आजचा हा केक माझ्या मित्राच्या मुलाच्या वाढदिवसासाठी बनत आहे. जेव्हा मला त्याचा फोन आला की कार थीममध्ये केक हवे, तेव्हा लगेचच माझ्या डोक्यात आलं की आपण हा वालाच केक करू जो आपला फेल गेलेला केक होता. त्यामुळे मी लगेचच हा केक बनवायला घेतला आणि हे जे वर्क करत आहे ते मी दुसऱ्या दिवशीचं वर्क आहे, कारण की आदल्या दिवशी मी फक्त ट्रम कोटिंग करून फ्रीजला केक ठेवले होते आणि मग दुसऱ्या दिवशी जे वरचं वर्क आहे ते मी दुसऱ्या दिवशी करायला घेतलं होतं. तर इथे मी आधी जो खालचा बेस आहे त्याला फिनिशिंग वगैरे करून साईडला ठेवलं आणि मग मी कारचं काम करायला घेतलं, कारण कारचं जे काम आहे ते बारकाईने करणं गरजेचं होतं. त्यामुळे नंतर तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने कार जी आहे ती बेसवर ठेवली. तर तुम्ही इथे बघू शकता की मी इथे डोवेलचा यूज नाही केला, तर मी इथे वुडन स्टिकचा यूज केलेला आहे. 1 ते 2 वुडन स्टिक आपण टाकायच्या, सेफ्टी म्हणून टाकायचा. शक्यतो केक हा पडत नाही, पण ॲज अ सेफ्टी म्हणून मी वुडन स्टिक त्याच्यामध्ये टाकलेला आहे. जेव्हा आपला 3 लेअरमध्ये म्हणजे 3 टियरमध्ये जेव्हा आपला केक असतो तेव्हा तुम्ही डोवेल यूज करू शकता. जेव्हा 2 टियरमध्ये असतो, खूप लांब तुम्हाला केक द्यायचा असेल तरच तुम्ही तिथे डोवेल यूज करा. त्यानंतर इथे मी हॅपी बर्थडेचा टॅग लावला. आपला केक रेडी झालेला आहे. मी साईडने ग्रास, फ्लावर्स आणि थोडेसे फ्रिंकल्स वगैरे केलेले आहेत आणि फायनल लुक तुम्ही केकचा बघू शकता, इतका सुंदर आलेला आहे. तर चला, आजचा हा केक आपला रेडी झालेला आहे. मी माझ्या मुलाच्या बर्थडेला हा केक बनवू शकले नाही, पण आज मित्राच्या मुलाच्या बर्थडेसाठी मी हा केक तयार केला. यामध्ये माझा खूप आनंद आहे आणि या व्हिडिओच्या शेवटला जी मी व्हिडिओ तयार केलेली आहे ती मी व्हॉट्सअपसाठी केलेली आहे. अशी व्हिडिओ तुम्हीही तयार करू शकता. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.